कुपवाड दुहेरी हत्याकांड फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून आरोपीला कठोर शिक्षा द्या. मिरजकर मुस्लिम समाज उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची ही मागणी. कुपवाड येथील केसरेकर दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी मिरजेतील समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली. याबाबत मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कोकाटे यांना निवेदन देण्यात आले. कुपवाड येथे 15 ऑगस्ट रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून केसरेकर दाम्पत्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात मनीषा केसरेकर यांचा मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेले त्यांचे पती मोहन केसरेकर यांच्यावर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेचे दुहेरी हत्याकांडात रूपांतर झाले. या घटनेचा मिरजकर मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. आरोपी फरीद अब्दुल शेख याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करून प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. हा गुन्हा अत्यंत निंदनीय आणि अक्षम्य आहे. पोलिसांनी सखोल व निपक्ष तपास करून आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी प्रभावी बाजू मांडली अशी भूमिका समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. तपासात कोणतीही दिरंगाई न करता जलद गतीने तपास पूर्ण करून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली. तपासात कोणतीही दिरंगाई न करता कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी अयाज इलियास नायकवडी, इरम सबा नायकवडी, इम्रान अब्दुल मजीद मर्चंट, ॲडव्होकेट मुस्तफा मौला, अली बुजुर्ग, शकील बाबा पीरजादे, मेहबूब अली मनेर, कामिल बागवान, असगर शरीक मसलत, सरफराज शेख, नौशाद जाफर, युनुस साबकस्वार, मिरज शहर हातगाडी संघटनेचे अध्यक्ष जुबेर शेख, ॲडव्होकेट बिल्किस बुजुर्ग, प्रभाग क्रमांक 4 चे सभापती शिरीन पीरजादे यांच्यासह मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 15 ऑगस्ट सारख्या पावन दिवशी फरीद शेख नावाच्या एका नराधमाने एक संपूर्ण कुटुंब संपवला. केसरकर कुटुंबातील नवरा आणि बायको ह्या दोघांच्यावर निर्घृणपणे वार करून त्यांना दोघांचा जीव घेतला त्या नराधमाने. याबद्दल आम्ही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने आज इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे. मुस्लिम समाजातला आरोपी जरी असला तरी अशा नराधमांना कुणीही पाठीशी घालणार नाही आणि अशा नराधमांना समाजात राहायचं आणि जगायचं कोणताही अधिकार नाही. या असल्या लोकांना लवकरात लवकर पोलिसांनी तपास करून याबद्दल लवकरात लवकर चार्जशीट जमा करून फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये हे केस चालवून अशा प्रकारचा दुहेरी खून, निर्गुणपणे झालेला दुहेरी खून हा रेअरेस्ट ऑफ रेअर केसमध्ये मोडत असल्याने त्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा मिळावी अशी आमच्या सर्वांची मागणी आहे आणि त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. कुपवाडमधल्या झालेल्या घटनेमध्ये जे आरोपीनं कृत्य केलं आणि त्याच्यामुळं दोन्ही दाम्पत्यातले आई आणि वडील असे एका कुटुंबातले 2 जण गेले. या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाची भूमिका सांगण्यासाठी म्हणून आज आम्ही DYSPना कडं आलो. इथं निवेदन दिलेलं आहे की या आरोपीला कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याला ताबडतोबीनं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालून त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जे नराधम आहेत, जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, ते कोणत्याही समाजाचे असले तर त्याला कोणत्याही पद्धतीनं त्याला पाठीशी कुठल्याही समाजातला एकही माणूस तुम्हाला उभारलेला दिसणार नाही. गुंड आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधामध्ये हा एल्गार आहे. या संदर्भामध्ये मुस्लिम समाजाचे समस्त नगरसेवक, माजी नगरसेवक जेवढे जबाबदार म्हणून इथं कार्यकर्ते आहेत, सगळ्यांच्या वतीनं आमच्या भावना व्यक्त आम्ही करत आहोत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या नराधमाला फाशी झाली पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि ताबडतोबीनं फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लवकरात लवकर निर्णय व्हावा. ज्या पद्धतीनं पोलिसांनी जतच्या बिळूर प्रकरणामधली जी आरोपी होते त्यांना फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर याही पद्धतीचा निकाल इथं झाला पाहिजे, याही पद्धतीची कार्यवाही इथं झाली पाहिजे अशी आमची सगळ्या समस्त मुस्लिम समाजाची मागणी आहे. आणि याकरिता म्हणून काही लोकांनी मुस्लिम समाजाच्या वतीनं त्यांना जे काही लागल त्या सगळे आम्ही सहाय्य करणार आहोत. पीडित कुटुंबाला जे काही मदत करावी लागेल ते करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. आम्ही कोणत्याही पद्धतीनं मागं सरणार नाही. जरी आमच्या समाजातला आरोपी असला तर कोणत्याही पद्धतीनं त्याच्या बाजूनं कोणत्याही समाजातला एकही माणूस तुमचा थांबणार नाही ही या ठिकाणी या सगळ्यांच्या समस्त लोकांच्या वतीनं मी ग्वाही देतो.